कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम भावे गावे गीत शुद्ध करो निहा चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव भावे गावे गीत शुद्ध करो नियाजित तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव अनेकाचे कानी गुण दोष मना नानी तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव अनेकाचे कानी गुण दोष मना नानी तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करे संताच्या चरणा तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करे संताच्या चरणा तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव ते वचन जेणे राहे समाधान तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव वचन जेणे राहे समाधान तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार म्हणे फार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार हवा आहे देव तुझा हवा आहे देव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तुझे भाव हे देव तुझे भाव हे देव हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भावे गावे गीत 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 ओ भावे गावे गीत 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 शुद्ध करोनिया चित शुद्ध करोनिया चित शुद्ध करुनिया चित शुद्ध करुनिया चित
तरी हा सुलभ तरी हा सुलभ तरी हा सुलभ उपावो तरी हा सुलभ उपावो तरी हा सुलभ उपावो तरी हा सुलभ उपावो तरी हा सुलभ तरी हा सुलभ उपावो तरी हा सुलभ उपावो पद सा नी दप मद नी दप साग प म प साग प म प साग प म प पद सा नी 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 रे नी ध ध ध मद सा नी रे ध रे ध नी ध प म प ध नी ध म प ध नी ध म प ध नी ध तरी हा सुलभ पद सा नी रे ध रे ध नी ध प म प ध नी ध म प ध नी ध म प ध नी ध पद सा नी 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 रे नी द द द द द द ध नी 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 सा द द द द द द द ध नी 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 सा द द द द रे रे नी सा द द रे नी सा द नी सा द नी नी सा द सा नी ध नी सा नी ध नी सा नी ध नी सा द सा नी ध नी सा नी ध नी सा नी ध नी सा द सा नी ध नी सा नी ध नी सा नी ध नी सा ma 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 pa 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 da 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 ni 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 sa ma 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 pa 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 da 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 ni ni sa ma 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 pa 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 da 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 ni ni sa sa ni da ni sa ni da ni sa ni da ni sa da sa ni da ni sa ni da ni sa ni da ni sa da sa ni da ni sa ni da ni sa ni da ni sa da ma 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 pa 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 da 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 ni 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 sa ma 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 pa 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 da 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 ni 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 sa ma 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 pa 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 da 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 ni ni sa sa ni da ni sa ni da ni sa ni da ni sa da sa ni da ni sa ni da ni sa ni da ni sa da sa ni da ni sa ni da ni sa ni da ni sa da ma 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 pa 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 da 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 ni ni sa da ma 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 pa 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 da 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 ni ni sa da ma 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 pa 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 da 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 ni ni sa तरी तरी हा सुलभ उपावो तरी हा सुलभ उपावो तरी हा सुलभ हो तरी हा सुलभ उपावो तुझ भाव आहे देव तुझ भाव आहे विठ्ठल 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 विठ्ठल
गीत भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव आणि काचे कानी गुणदोष मनानानी तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव येची ते वचन जेने राहे समाधान तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव विठ्ठला विठ्ठला भीमरथ्यां परम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमन पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमन तुझरे चरणा संतांची कृपादाने करे दाविदारू कृपादाने करे दाविदारू कृपादाने करे दाविदारू कृपादाने करे दाविदारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू शारदा जी चतुर्णनाची आत्मजा वाक्सिद्धी पाहिजे सहजा तिच्या चरणोजा दंडवत आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे नि पुण्य पावन प्रसन्न होणे श्रोते जन त्या माझे नमन दंडवत ऐसे आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभे होती त्या लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन त्या माझी नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुन्वंती दिव्यस्तवैर वेदै सांग पदक्रमोपनिषदैर
गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यशान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पाहून झालो चराचरी शरण शरण जय हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजुदाव्या सुभटा आता मज साहेथे करावे देवा घेई तुझी सेवा सकळ गोवा उगवनी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता मंगल भुवन अमंगल हरी द्रव वसुदशरथ अजीर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. ओम गणानान्त्वा गणपति कुं हवामहि ओम निधीनान्त्वा निधिपति कुं हवामहि. विठ्ठला विठ्ठला प्रसूत प्रसंगी सेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू गोलोबा पुत्र कानोबा बंधू श्री संत जगद्गुरु तुकोबाराय आज आपण कीर्तन रूपी वाङ्मयीन सेसाठी निवडलेल्या अभंगाच्या द्वारे यावत जन्माला आलेल्या जीवांना भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचे 6 चरणामध्ये 5 उपाय प्रतिपादन करतात. विठ्ठला विठ्ठला अभंगावरती वाक्पुष्प सेवा पार पाडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं उचित समजेल तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे भगवान दयाघन पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गावकरी मंडळींच्या उदात अंतकरणातून या कार्यक्रमाचं प्रयोजन घडून आलं. त्याबद्दल सर्व गावकरी मंडळींना भगवान परमात्म्याने उदंड आयुष्य देऊ आणि आपली ही चाललेली भगवत साधना मोक्ष प्राप्तीपर्यंत करून घेऊ ही भगवतचरणी प्रार्थना. विठ्ठला विठ्ठला तदनिमित्ताने तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या दर्शनाचा योग माझ्या हे जीवनामध्ये आला. त्याला कारणीभूत गावातील सर्व आडनावाची मंडळी तर आहेच आहे, पण नेहमी माझ्या संपर्कात असणारे आमचे दिगंबर मामा मुंडे यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आता बसलेल्या सर्व मंडळींना विनंती एवढीच आहे की सज्जन हो, या ठिकाणी आपण फार भाग्यवान आहोत की तुम्ही आम्ही संसाराचा 2 घंटे का होईना त्याग करून या मोक्ष प्राप्तीच्या मंडपामध्ये येऊन स्थानापन्न झालेलो आहोत. फक्त आता 1-1.25 घंटा 1.5 घंटा आपलं चित्त मात्र आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे, तर मोक्ष आपल्या पदरी पडू शकतो. नाहीतर आपण इथं बसून जर घरी कुलपाला झटके देत असू तर मग इथं बसून सुद्धा काही फायदा होणार नाही. आणि माझ्याकडे लक्ष द्या. मी काही सूचना सांगतो, विनंती पर त्या सूचनेचं काटेकोरपणे पालन करा. आपण बोलायचं नाही, दुसऱ्यांना बोलू द्यायचं नाही, बरं का बुवा. आपण झोपायचं नाही, दुसऱ्यांना झोपू द्यायचं नाही. आपण उठायचं नाही, दुसऱ्यांना उठू द्यायचं नाही. आपण पायलाम करायचे नाही, दुसऱ्यांना पायलाम करू द्यायचे नाही. आणि जेव्हा जेव्हा माझ्या भगवान परमात्म्याचं चिंतन करण्याची संधी मिळेल तेव्हा तेव्हा नामचिंतन करण्यासाठी कोणी हायगाई करायची नाही.
अशी विनंतीपर सूचना तुमच्या समोर करतो आणि पुन्हाच एकदा जमलेल्या सर्व साधू संतांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन अभंगाकडे वळण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदारी विठ्ठल श्रीज्ञानदेव ओंकार. विठाला 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 विठाला. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील आहे. 6 चरणाचा आहे आणि 6 चरणामध्ये 6 चरणापैकी 5 चरणामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचे उपाय सांगतात. थोडक्यात उपदेश करतात, थोडक्यात मार्गदर्शन करतात. उपाय सांगणे, मार्गदर्शन करणे, उपदेश करणे हे जवळपास एका अर्थाचे सर्व शब्द येतात. थोडक्यात जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये आम्हाला उपाय सुचवलेले आहेत. कशाचे उपाय म्हणाल तर देव प्राप्तीचे उपाय सुचवलेले आहेत. बुवा तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. सुलभ म्हणजे सोपा उपाय आम्हाला जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेला आहे. मग साधकाला काय करायचं आहे नेमकं तर साधकानं भावयुक्त अंतकरणाने चित्त शुद्ध करून भगवान परमात्म्याचं रामकृष्ण हरी नावाचं गीत गायचं आहे. असं जर साधकाने केलं तर त्या साधकाला तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. 3रं चरण पहा. अनिकाचे कानी गुणदोष मना न आणि म्हणजे कोणाचे गुण आणि दोष आपल्या वाणीने वर्णन करायचे नाही आणि कोणाचे गुण आणि दोष आपल्या कानाने ऐकायचे नाही. असं जर एखाद्या साधकाने केलं तर त्या साधकाला तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. 4थं चरण पहा. मस्तक ठेंगणा करी पण भलत्या सलत्या ठिकाणी नाही बुवा. संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. फायदा म्हणाल तर तेने भेटे देव आपे आप संत पायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप किंवा हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय येणे साधते साधने तुटते भवाचे बंधने. म्हणजे संतांच्या चरणावरती आपण जर नतमस्तक झालात तरीही आम्हाला देवाची प्राप्ती होऊ शकते. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. 5वं चरण पहा. तुकोबाराय म्हणतात येची ते वचन म्हणजे असं बोलायला शिका की तुमच्या बोलण्यामधून समोरच्याचं अंतकरण गुलाबाच्या फुलासारखं टवटवीत फुलून येईल आणि त्याला एकदम समाधान आनंद वाटेल. असं जरी बोलायला शिकलात ना तर ही देवाची प्राप्ती होती बुवा. याची ते वचन जेणे राहे समाधान. तुमच्या बोलण्याच्या माध्यमातून जर समोरच्याला समाधान झालं बुवा तर नक्कीच तुम्हाला देवाची प्राप्ती होऊ शकते. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. आणि संसारिक जीवन जगत असताना शेवटचा एक 6व्या चरणामध्ये 5वा उपाय प्रतिपादन केलेला आहे. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे फार नि थोडा तरी परोपकार. आपल्या संपत्तीतला 10वा हिस्सा पारमार्थिक कार्याला लावा बुवा. सामाजिक कार्याला लावा. एखादा गरीबाचं
मुलगा शाळेमध्ये अनवणी पायाने जातो आहे आणि त्याचे पाय पोळतायत बुवा, पण तुमच्या लेकराला मात्र 2-2, 4-4 चपलाचे जोड आहेत. एखादा जोड त्यालाही द्या घेऊन. याला म्हणायचं तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार. तुमच्या लेकराला चांगलं दप्तर आहे, तुमच्या लेकराच्या अंगावर चांगले कपडे आहेत बुवा, तुमच्या लेकराला चांगल्या पद्धतीचे पुस्तक आहेत, पेनी आहेत, वह्या आहेत, पण त्या एखाद्या सामान्य गरिबाच्या लेकराला त्या नाहीत सुविधा. त्या शाळेत लागणाऱ्या सर्व सुविधा त्या जर बालकाला तुम्ही घेऊन दिलात तरीही तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार. असं होऊ शकतं बरं का. हे सामाजिक कार्यातून देवाकडे जाण्याचे लक्षण आहेत. सामाजिक कार्यातून देवाकडे जाण्याचे लक्षण आहेत. याला म्हणतात तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार. एवढंच नाही तर आपण आपल्या मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटामध्ये करू शकतो बुवा. आपल्याकडे 2 पैसे आहेत, मान्य, चांगली गोष्ट आहे. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, का सोस करीशी वाया, भजमन पंढरी राया. या न्यायाप्रमाणे भगवान परमात्म्याने तुमच्यावरती दया केलेले किंवा तुमचं पूर्व प्रारब्ध चांगलं की त्यानुसार तुमच्याकडे धन आहे, पण ते धन केवळ आणि केवळ आपल्याच मुलीच्या लग्नावरती खर्च करण्याऐवजी एखाद्या दीनदुबळ्या गरीब माणसाच्या मुलीचं लग्न सुद्धा तुमच्या मुलीच्या मांडवामध्ये लावून द्या. यालाच म्हणतात तुका म्हणे फार आणि थोडा तरी परोपकार. असं जर केलं आपण तर तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. विठाला विठाला हा झाला अभंगाचा सरळ सरळ थोडक्यात भावार्थ. थोडंसं विस्तृत चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. भगवान दयागन पांडुरंग परमात्मा जशी बुद्धी देईल, साधू संत जसा आशीर्वाद माझ्या पाठीमागे लावतील, त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी थोडाफार बोलण्याचा प्रयत्न करूयात. आता उपदेश म्हटल्यानंतर किंवा एखादा माणूस उपाय सांगायला लागला तर उपाय सांगत असताना कुणी कुणाला आणि कोणत्या विषयाच्या संबंधाने उपाय सांगावेत, कुणी कुणाला आणि कोणत्या विषयाच्या संबंधाने उपाय सांगावेत, तर त्याचं उत्तर म्हणून एक वाक्य सांगेल. योग्याने योग्याला योग्य विषयाच्या संबंधाने उपाय सांगावेत. म्हणजे उपाय सांगणारा योग्य असावा. त्यानंतर ज्याला उपाय सांगायचे आहेत तो ग्रहण करण्यासाठी योग्य असावा. एवढंच नाही तर जो उपाय ज्या साधकाला सांगायचा आहे ते त्याच्या आत्मकल्याणाचा असावा. म्हणजे जमलं. विठाला विठाला म्हणजे उपाय सांगणारा योग्य असावा, उपाय ग्रहण करणारा योग्य असावा आणि उपायाचा विषय सुद्धा योग्य असावा. म्हणजे जो उपाय सांगायचा आहे तो उपाय त्या साधकाच्या आत्मकल्याणाचा असावा. तर उपाय सांगणारे जगतामध्ये भरपूर आहेत. ते उपाय सांगत असताना कदाचित त्याच्या स्वार्थ असू शकतात आणि सांगण्यामध्ये ज्याच्या स्वार्थ असतो तो उपाय समोरच्याच्या उपयोगाचा नसतो. निष्काम वृत्तीने जे संत महात्मे जगाच्या कल्याणासाठी जे उपाय सांगतात तेच खऱ्या अर्थाने समाजाच्या उपयोगाचे असतात. विठाला विठाला म्हणजे योग्य आणि योग्य
योग्याला योग्य विषयाच्या संबंधाने उपाय सांगावेत. आता इथं उपाय सांगणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. तुकोबारायांचा जर अधिकार आपण पाहिला तर वेदाचा तो अर्थ अमासीच ठावा, वेरानी वहावा भारमाथा. तुकोबाराय छाती ठोकपणे सांगतात, अरे तुम्ही नुसते वेदाचे गठोडे वागवा रे, पण त्याच्यातला खरा अर्थ मात्र आम्हाला माहिती आहे. विठाला विठाला हे वाक्य तुकोबारायांचं काही कर्मठाने ऐकलं. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. आणि ऐकल्यानंतर सर्व कर्मठ एका ठिकाणी जमले आणि जमल्यानंतर तुकोबारायांना प्रतिप्रश्न करू लागले. जी तुकोबाराय, तुम्ही हे वाक्य जेव्हा तुमच्या वाणीतून उच्चारता तेव्हा ह्या वाक्यामध्ये अहंकार आहे असं नाही वाटत का तुम्हाला? आणि त्या अहंकाराचा परिणाम वेद भगवान परमात्मा तुमच्यावरती रुसेल असं नाही का वाटत तुम्हाला? तेव्हा तुकोबाराय म्हटले, वेद भगवान परमात्मा आमच्यावरती रुसून गेला तर आम्हाला काही फरक पडत नाही. त्याचं कारण असं आहे, आम्ही त्याच्या बाला धरले काठी, आम्ही त्याच्या बाला धरले, आम्ही त्याच्या बाला धरले, आम्ही त्याच्या बाला धरले. वेद आम्हावरी रुसोनिया गेला, वेद आम्हावरी रुसोनिया गेला, आम्ही त्याच्या बाला धरले, आम्ही त्याच्या बाला धरले, आम्ही त्याच्या बाला धरले, आम्ही त्याच्या बाला धरले. जाऊ द्या म्हणे, वेद आमच्यावरती रुसून गेला तर आम्हाला फरक पडत नाही, कारण आम्ही त्याच्या बापाला कंठामध्ये धारण करून ठेवलेलं आहे. काय अधिकार असेल तुकोबारायांचा? मी कशासाठी बोलतो की उपाय सांगणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत, म्हणजे ते योग्य आहेत असं मला सांगायचं आहे. आम्ही त्याच्या बाला धरले कंठी म्हणजे नेमकं काय? आता याची पूर्वमीमांसा आपल्याला शोधावं लागेल, तेव्हा त्याचं उत्तर आपल्याला योग्य पद्धतीने मिळेल. हे सांगण्याआधी एक दृष्टांत सांगतो, म्हणजे चटकन तुम्हाला कळेल. एका महिलेने आपल्या मालकाला फोन केला. हॅलो मालक. म्हणे बोल. अहो म्हणे, जशास तसे तुम्ही घराला वापस या. म्हणजे हा ऑफिसमध्ये गेला होता. तो म्हटला, अगं मार्च एंड चालू आहे, काही टेबला खालून काही टेबलावरून नेमकेच मिळायला सुरुवात झालेली आहे, आणि अशा मिळण्याच्या टायमाला तुम्हाला ताबडतोब घराकडे बोलवते, नेमकं कारण तरी सांग का आहे ते. तेव्हा ती म्हणते, तुमचे पोरं माझे पोरं मिळून आपल्या पोरायला मारतात. झोपले का तुम्ही? तुमचे पोरं माझे पोरं मिळून आपल्या पोरायला मारतात. हे सहज कळण्यासारखं आहे का? सहज कळण्यासारखं आहे का? हे भारतीय संस्कृतीला सहज कळण्यासारखं नाही, हे पाश्चात्य संस्कृतीवाल्यांना कळेल. म्हणजे हे भारतीय संस्कृतीमधलं उदाहरणच नाही बुवा, हे पाश्चात्य संस्कृतीमधलं उदाहरण आहे. कारण पाश्चात्य संस्कृतीमध्ये एका महिलेने एका पुरुषासोबत जन्मभर राहावं असं बंधन नाहीये. त्यांचा करार असतो, करार. मग पहिल्यांदा त्या महिलेने एका पुरुषासोबत लग्न केलं, तिला 2 लेकरं झालते. पहिल्या नवऱ्याला सोडून दिलं आणि मग दुसऱ्या व्यक्तीसोबत परत तिनं लग्न केलं. ज्या व्यक्तीसोबत लग्न केलं तोही काही ब्रह्मचारी ती येईपर्यंत राहिला नव्हता. त्यानंही एक लग्न केलं, त्यालाही 2 पोरं झालते. आणि मग यांचं लग्न जेव्हा झालं, सुरुवात झालं लग्न, तेव्हा यांच्या दोघाचेही 2-2 पोरं मंगलाष्टका, म्हणायला तयार होते.
या 4 पोरानं 4 मंगलाष्टिका म्हटल्या आणि एक ब्राह्मण बुवानी म्हटली. 5 झाले. झाल्या 5. 5. आता कळलं असेल तुम्हाला. आणि मग यांचं लग्न झाल्याच्या नंतर परत यांना 2 मुलं झाले बुवा. आता लक्षात घ्या, तुमचे पोरं माझे पोरं मिळून आपल्या पोरायला मारतात. तसं आम्ही त्याच्या बाला धरले कंठी म्हणजे नेमकं काय, पाठीमागं जावं लागेल, त्याशिवाय कळणार नाही. वेदाची निर्मिती कुठून झाली? ब्रह्मदेवापासून झाली, ब्रह्मदेवाच्या घोरण्यापासून झाली, असं शास्त्र आपल्याला ऐकायला भेटतं. हे काय फार विद्वान नाही, हे मत असंच आहे, मला तुमच्यावरती लादायचं नाही. जे काही थोडंफार ऐकलेलं आहे ते तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करतोय. ब्रह्मदेवापासून वेदाची निर्मिती झाली असं आपण धरू, शास्त्र आहे तसं. मग ज्या ब्रह्मदेवापासून वेदाची निर्मिती झाली तो ब्रह्मदेव कोणापासून जन्माला आला सांगता येईल का? कोणला सांगता येईल का? मला सांगता येते ते शास्त्र वाचून. मला जे सांगता येईल ते शास्त्र वाचून, आहे का नाही? तर तो ब्रह्मदेव झाला विष्णूच्या नाभी कमळामधून. याचेही नाभी कमळी जन्मचतुरान नाव, येण्याची पडवणी वेद केला शहाना. आहो याचेची नाभे कमळी जन्म चतुरानन नाव. चतुरानन म्हणजे कोण? ब्रह्मदेव. ब्रह्मदेव. कुलाल हाडाचा, बाप चाडाचा, अखंड घडवी तो मडकेरी, असा तो ब्रह्मदेव विष्णू परमात्म्याच्या नाभी कमळामधून जन्माला आला, नाभी कमळामधून. आणि मग पर्यायाने ब्रह्मदेवाचा बाप कोण झाला? बोला ना, बोला ना, कोण झाला? विष्णू झाला ना. मग विष्णू परमात्मा ब्रह्मदेवाचा बाप जर झाला असेल तर त्या विष्णू परमात्म्याला आम्ही कंठामध्ये धारण केला असल्यामुळे वेद आमच्यावरती रुसून जाण्याची आम्हाला भीती नाही. म्हणून तुम्ही आम्हाला ते काही सांगू नका. या अधिकारवाणीने सांगणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय उपाय सांगण्यासाठी योग्य आहेत का नाही? योग्यच आहेत, योग्यच आहेत, हे की नाही? घोट वेन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडवेल, हे म्हणणारे जगद्गुरु तुकोबार आहेत. किंवा चहू वेदाचे करोनी इवरण, अर्थ ही गहन करोनिया, हे म्हणणारे जगद्गुरु तुकोबार आहे. उपाय सांगण्यासाठी योग्य आहेत. बर, उपाय सांगण्यासाठी तुकोबारा योग्य आहेत. मग योग्य असलेले जगद्गुरु तुकोबार आहे उगाच भलत्या सलत्याला उपदेश करी सुटतील का? उपाय सांगत सुटतील का? नाही. त्यांना माहित आहे नेमकं उपदेश कोणाला केला पाहिजे, कोणाला केला नाही पाहिजे, है का नाही? त्यांना माहित आहे सारासार विचार. जसं शेतकऱ्याला माहिती आहे वापशावर जमीन आल्याशिवाय पेरू नाही, तसं जगद्गुरु तुकोबारायांना माहिती आहे की एखाद्याचं अंतकरण मल इक्षप आवरण नावाच्या दोषाने इरहित झाल्याशिवाय त्याच्या ठिकाणी उपदेश करू नये, हे तुकोबारायांना माहित आहे. भलत्या सलत्याच्या ठिकाणी ते उपदेश करणार नाहीत किंवा भलत्या सलत्याला ते उपाय सांगणार नाहीत. म्हणजे उपाय सांगणारे जगद्गुरु तुकोबाराय योग्य. ज्याला उपाय सांगतात तो ऐकण्यासाठीही तुकोबाराय सांगतात या दृष्टीने योग्य. आणि उपायाचा विषय नेमका काय म्हणाल तर तोच अभंगाच्या पहिल्या चरणात. गावे गावे गीत, गावे गावे गीत, गावे गावे गीत, गावे गीत, गावे गावे गीत, गावे गावे गीत, गावे गावे गीत, गावे गावे गीत. भावे गावे गीत, भावे गावे गीत,
साधकाला उपाय सांगितला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये की भावे गावे गीत आणि शुद्ध करोनिया चित्त. पहिला शब्द या ठिकाणी भावे गावे, कारण परमार्थ साधना करत असताना भाव नावाची गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. भाव जर नसेल तर परमार्थ साधना फलद्रूप होत नाही बुवा. भावे विन देव न कळेनी संदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. किंवा भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळे आवळे तैसा हरी. काही नलगे एक भावाची कारण, तुका मने आन विठोबाची. किंवा तुका मने भाव जवळे धरोनी आणि देव. गिरधर लाला तो भाव का भुका, राग कला नहीं जानत तुका. खेलो अपने राम ही साथ. गिरधर लाल तो भाव का भुका, राग कला नहीं जानत तुका. ओ देवा कारणे भावत स्मात स्मात, ओ द्यावे न लगे फार सेवित. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात गा. एवढ्यासाठी नका करू आता हात गा. हरे रामा कृष्ण हरी, हरे रामा कृष्ण हरी, हरे राम कृष्ण हरी, हरे राम कृष्ण. देवा कारणे भावत स्मात, द्यावे न लगे फार सेवित. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात गा. म्हणजे देवा कारणे भावत स्मात. जाता जाता सांगून जाईल, ज्याला मोक्ष मिळवायचा आहे त्याच्यासाठी ज्ञान गरजेचं आहे. ज्याला आपली पत्नी ताब्यात राहावी किंवा आपल्या ऐकण्यात राहावी असं ज्याला वाटत असेल त्याने धन कमावलं पाहिजे बुवा. धन पैसे, शृंगार भूषणे आणि कांता लवे बहुमाने. जर तुमच्यापाशी पैसा असेल ना तर तुमची पत्नी तुम्हाला नेहमी चांगली वागणूक देते. आणि तुमच्या जवळचा जर पैसा एदा कदाचित निघून गेलाच तर ती स्त्री कशी बदलते हे मी सांगत नाही. एकनाथी भागवतामध्ये काही ओया आलेल्या आहेत, एखादी आठवली तर सांगण्याचा प्रयत्न करतो. या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाटी. आता नावडती तुमच्या गोष्टी. का नावडती?
या धनाची झाली या तुटी, म्हणून आता तुमच्या गोष्टी नावडती. कुटका दे कोणी सुनी जैसी, म्हणजे धन जर असेल तर स्त्री कशी राहते, आणि धन जर नसेल तर ती स्त्री त्या पुरुषाला, त्या पतिराजाला कशी वागणूक देते. या धनाची झाली या तुटी, स्त्री वसो लागे पाठी. आता नावडती तुमच्या गोष्टी, रागे उठे फडफडो. हो रात्रंदिवस भांडण, निघून गेला सज्जनो आपल्या जवळचा, तर ती स्त्री म्हणते बस झाला आता तुमचं शहाणपण, ओगे गुणानं बसा. आहे का नाही? कशावर निघालता आपला विषय हा? धनवंत पुरुष. हा धनवंत पुरुष. धनवंत धनवंत काय धनवंत असल्यावर स्त्री कशी राहते. धनाची धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. विठाला 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 सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई. जब लग अपने पल्लों में पैसा, तब लोग सलाम करे. अपने पल्लों का निकल गया पैसा, कोई मीठा नहीं बोले. सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई. मी हे की ज्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे त्याने ज्ञान कमवा, आणि ज्याला आपली पत्नी नेहमी आपल्या ऐकण्यात राहावी असं ज्याला वाटतं त्याने धन कमवा बुवा. पैसे कमिल्याशिवाय स्वस्त बसू नका. ज्याला राजा आपल्या ताब्यात राहावा असं वाटत असेल त्यानं एखादी कला आपल्या जीवनामध्ये कमवा. कलेच्या द्वारे राजा वश होतो. एखाद्याला शत्रू जिंकायचा असेल तर बिलकुल कपट नीती शिवाय शत्रू जिंकता येत नाही. शत्रू जिंकायचा आहे कपट नीती पाहिजे. पत्नी जिंकायची धन पाहिजे.
मोक्ष जिंकायचा आहे, ज्ञान ज्ञान पाहिजे. तसं देव जिंकायचा आहे, भाव पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. भगवान परमात्मा भक्ताजवळचा फक्त भाव पाहतो. सांगून जाईल जाता जाता. व्याधस्याचरणं ध्रुयस चोय, व्याधस्याचरणं ध्रुवस्य चोय, विद्या गजेंद्रस्य का. व्याधाचं आचरण पाहिलं नाही देवानी, व्याधाचं आचरण पाहिलं नाही, त्याचा भाव पाहिला. ध्रुवाचं वय पाहिलं नाही, त्याचा भाव पाहिला. गजेंद्राची विद्या पाहिली नाही, त्याचा भाव पाहिला. कुब्जेचं रूप पाहिलं नाही, त्याचा भाव पाहिला. उग्रशनाचं पुरुषत्व पाहिलं नाही, त्याचा भाव पाहिला. कुब्जेचं रूप पाहिलं नाही, तिचा भाव पाहिला. सुदामाचं धन पाहिलं नाही, फक्त त्याचा भाव पाहिला बुवा. म्हणून भाव नावाची गोष्ट पाहे जोडी भावाची, हे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. हो अंतरीची घेत गोडी, अंतरीची भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. ची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. फक्त परमात्मा भाव पाहतो. म्हणून भाव जर असेल तर मग परमार्थ साधना फलद्रूप होते बुवा. आणि भाव नसेल तर साधना फलद्रूप होत नाही. पहा, एका गावामध्ये भागवत कथा चालू होती आणि अशी गावाच्या बाजूने एक नदी होती. त्या नदीला तुडूम असं पाणी होतं. पहिलं ते राहून एक महिला टोकऱ्याने अलीकडे यायची, नदीतून टोकऱ्याचा उपयोग करून अलीकडे यायची. पहिल्या दिवशी कथा सुरुवात झाली. इकडं बघा, इकडं बघा, इकडं कथा सुरुवात झाली. कथा, भागवत कथा. संसारिक यथा तर दररोजच चालू आहे आपली भागवत कथा. ऐका ना, भागवत कथा सुरू झाली. पहिल्या स्कंदामध्ये पहिल्याच दिवशी बुवानी सांगितलं की भगवान परमात्म्याचं नामचिंतन हे भवनाम सागराचं तारक आहे. अर्थात भवसागरातून तारून नेण्याचं काम हे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतं. आणि बाईचा विश्वास बसला बुवा. बाईनं कथा संपल्यानंतर टोकऱ्याचा उपयोगच केला नाही. जय श्रीराम म्हणली, पाण्याहून तड 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 चालत पहिलीकडे गेली. आणि जय श्रीराम म्हणली आणि पाण्याहून तड 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 चालत अलीकडे आली. असं 7 दिवस बाईनं कथा ऐकली. आणि बाईला वाटलं आता 7 दिवस आपण कथा ऐकली, टोकऱ्याचे वाचलेले जे पैसे आहेत 7 10 70 रुपये भागवतकाराच्या पायावरती बाईने टाकले
आणि दर्शन घेतलं. भागवतकाराला वाटलं भरपूर लोकांनी दर्शन घेतलं, 100 लोकांनी दर्शन घेऊन सुद्धा 70 रुपये झाले नाहीत. आणि ह्या एकाच बाईनं 70 रुपये दिले. नेमकं या बाईला कोणत्या स्कंदामधली कोणती कथा आवडली असेल विचारू तरी. बुवानी मोठेपणाने त्या ताईला विचारलं, का म्हणे ताई तुम्हाला नेमकी कोणत्या स्कंदामधली कोणती कथा आवडली म्हणून माझ्या पायावरती तुम्ही 70 रुपये चिल्लर दिलात आणि पाया पडलात. ती बाई म्हणली, महाराज मला स्कंद वगैरे काही माहिती नाही, पण तुम्ही नाही का म्हणलात पहिल्या दिवशी की भगवान परमात्म्याचं नामचिंतन हे भवनाम सागरातून तारून नेण्याचं साधन आहे. हे मी पक्क ध्यानात ठेवलं, त्याच्यावरती मी विश्वास ठेवला, त्याच्यावरती मी भाव ठेवला आणि पाण्यावरती तडतड चालत पलीकडे गेली आणि पाण्यावरून तडतड चालत अलीकडे आली आणि 7 दिवस वाचलेले टोकऱ्याचे पैसे मी तुम्हाला दिले. आता माझा जन्माचा फायदा झाला म्हणून मी 7 दिवसाचे हे 70 रुपये तुम्हाला दिले. आणि खोट वाटत असेल तर चला, पहिले तिराला माझी झोपडी आहे, तुम्हाला नेते, कांदा पोहे खाऊ घालते आणि परत अलीकडे आणून सोडते. भागवतकार तर गायभरूनच गेला बुवा. कारण भागवतकार नुसता सांगणारा होता, भाव त्याच्याजवळ हा त्याचा भाव भरपूर होता, पण त्याच्या सांगण्यात मात्र भाव अजिबातच नव्हता. हो हा, त्याचा भाव भरपूर होता. आला असेल लक्षात तुमच्या. आणि मग कसा तरी त्या महिलेसोबत गंगेच्या किनाऱ्यावरती गेला आणि गेल्याच्या नंतर बाई जय श्रीराम म्हणली, पाण्याहून तडतड चालत पलीकडे गेली आणि पलीकडून म्हणू लागली, महाराज टाका उडी, टाका टाका, बुडत नाही टाका, जय श्रीराम म्हणा उडी टाका. आणि महाराजाची कुठं डेअरिंग व्हायली, डेअरिंगच होईना. सोबत असे 10-5 तुटके मुटके शिष्य मंडळी होती. त्या शिष्याला महाराजांनी विचारलं, होय रे पोरो, इथं पाणी किती खोल आहे? ते शिष्य म्हणले, महाराज आमचा आजोबा सांगत होता 7 बाजचं सुंब एकाला एक एकाला एक एकाला एक एकाला एक बांधून सोडलं तरी तळ लागत नाही. बुवाला तर घामच सुटला. बुवानी शिष्यमंडळाला विचारलं, पोरो इथं गावामध्ये लायलोन दोरी मिळते काय? ती पोराला वाटलं आपले महाराज काय फाशी घेतात की काय. पोरं म्हटली मिळती, जाबर घेऊन या 1 बंडल. महाराजांनी फाटक्या नुटक्या नोटा दिल्या, बंडल आणायला लावलं. त्या दोरीचं 1 टोक आपल्या कमराला बांधलं आणि 1 टोक पोराच्या हातात दिलं आणि पोरायला सांगू लागला, महाराज पोरो आता माझ्या जीवन मरणाची दोरी तुमच्या हातात आहे बरं, मी उडी टाकील. असं म्हणतात पाण्यात एकदा उडी टाकून वर आलेला माणूस एकदा वर येतो आणि जेव्हा मग गोच्या मी खात असेल तेव्हा मात्र तुम्ही वळण्यासाठी हायगाई करू नका, नाहीतर मीही बुडल आणि माझ्या भागवताच्या तारकीही. कसा तरी जय श्रीराम म्हटला आणि वरी आल्याच्या नंतर गोच्या खाऊ लागला. पोरायला म्हणला, वढा 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 वढा. पोरायनं जे महाराज वढीत 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 गंगेच्या कडनं घासीत 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 जे आणला, मंदिर येईपर्यंत उभाच केला नाही. आता काटाड आणि वढीत आणलेला महाराज त्याच्या अंगावर काय राहिला असेल का? मग मला सांगा, ही फजिती त्याची कशामुळे झाली? भाव. बोला बोला. म्हणजे त्याच्या जय श्रीराम म्हणण्यामध्ये भाव नव्हता आणि बाईच्या जय श्रीराम म्हणण्यामध्ये भाव होता. मग बाईच्या ठिकाणी जय श्रीराम म्हणण्यामध्ये भाव असावा आणि कमरा बांधून कीर्तन सांगणाऱ्या कीर्तनकाराच्या सांगण्यामध्ये भाव नसावा किंवा स्टेजवरून कथा सांगणाऱ्या कथाकाराच्या ठिकाणी भाव नसावा, असं तुम्हाला डोकं लावायचंय का? कारण तो भाव आहे तो कोणाच्या ठिकाणी केव्हा राहील कोण जाणे, कोणा घडे उपासना आणि कोण या वचना प्रतिपाळी आहे का नाही. म्हणून परमार्थ साधना करण्यासाठी
किंवा भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी, अर्थातच देव मिळवण्यासाठी भाव नावाची गोष्ट अत्यंत गरजेची आहे. आणि तो भाव ज्याच्याजवळ आहे त्यालाच देव मिळतो, अन्यथा मिळत नाही. म्हणून भावे गावे गीत. पण ते नेमकं गीत कोणतं गावं, तर त्याचं एक प्रमाण आलेलं आहे. रामकृष्ण गीती गा, टाळ चिपळ्या वाजवीत, छंदे आपुल्या नाचत, निज घेऊन फिरत गा. म्हणजे भावयुक्त अंतकरणाने रामकृष्ण हरी नावाचं गीत चित्त शुद्ध करून गाणं आवश्यक आहे. आता भाव इथपर्यंत आपण आलो, पण भाव असून जर चित्त शुद्ध नसेल तर तरीही चालत नाही बुवा. पहिल्यांदा प्रथम भाव शुद्ध धर, म्हणजे भाव ही पहिली पायरी आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला चित्त शुद्ध करायचं आहे. त्याच्यानंतर चित्त शुद्ध करायचं आहे. पण चित्त हे एवढं बारगळ आहे बुवा, हे एकदम शुद्ध होत नाही. एकदम शुद्ध होत नाही. याला शुद्ध करण्याचे काही उपाय शास्त्रांनी सांगितलेले आहेत, माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले आहेत. अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन तथो मामी छाप्तुम धनंजय. हे धनंजय नाम अर्जुना, या चित्ताची शुद्धी कशी करायची आहे. एकदम या चित्ताला शुद्ध करण्याचा प्रयत्न करू नको. बघ, ऐकून ठेव. अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या ठाई अचुंबित न सकसी देव, तरी गा ऐसे करी या अठा प्रहरा माझा रे, मोटके निमिष भरी दे तू जाय. मग पुनवे हुनी जैसे शशिबिंब दिसे दिसे, हरपत आवसे नाहीसे होय. जैसा शरद कालू रिघे सरिता ओहटू लागे, तैसे चित्त काढील वेगे प्रपंचोनी. हळूहळू डाळे डाळे के तुलेनी एक वेळे, मार्गाचे नि बळे निश्चित ठाके. हळूहळू 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 या चित्ताला परमात्म्याकडे नेण्याचा प्रयत्न करावा. एकदम हे चित्त परमात्म्याकडे जात नाही. का जात नाही त्याचं महत्वपूर्ण कारण सांगतो की अनादि काळापासून या चित्तावरती संसाराचे संस्कार आहेत. मग ते संसाराचे संस्कार बाजूला घातल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती त्याला होणार नाही. म्हणून पहिल्यांदा त्याच्या चित्तावर असलेले जे संसाराचे संस्कार आहेत, उदाहरणार्थ काम क्रोध मद मच्छर दंभ विकार, हे जे विकार आहेत हे बाजूला घातल्याशिवाय त्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. एक माणूस नाथ महाराजाकडे गेला. नाथ महाराज पूजा करत होते. पायात चप्पल होती, त्या चप्पला सगट नाथ महाराजाजवळ गेला. मला महाराज, मला देव दाखवा. घाईनच गेला. जस काय बाजारातून वांगे विकत आणायचे. पळू पळूच गेला. म्हणला मावशी टाक भर याच्यात किलो भर वांगे, लय गडबड आहे मला. मावशीने 1-2 किलो धरले, 5-50 रुपये त्याचे बी एक्स्ट्रा घेतले, दिले वांगे. तसा देव आहे का? नाही, तसा देव नाही. नाथ महाराज म्हणले, बाबा लय घाईत दिसायले तुम्ही. हो हो म्हणला महाराज, मला लय गडबड आहे, लवकर देव दाखवा मला. महाराज म्हणले बस थोडं, किंवा एखादा फेरफटका मारून ये. पैठणला तो याच्या अगोदर कधी आलता का? तो म्हणला महाराज नाही. मग एक काम कर, मी तुला देव दाखवतो. पैठणला एक चक्कर मारून ये, आणि चक्कर मारून येत असताना एखादी गोष्ट ध्यानात ठेवून ये. एखादी गोष्ट ध्यानात ठेवून इथपर्यंत ये, लागलीच मी तुला देव दाखवतो. गेला वाळवंटाने फिरू लागला. आता वाळवंटाने फिरत असताना त्याला उंट दिसला, आणि उंट तो त्याने पक्का ध्यानात ठेवला. आला महाराज, मला महाराज आलो फेरफटका मारून, दाखवा देव.
महाराज म्हणले वस्तू ध्यानात ठेवली का? म्हणला हो. महाराजांनी एक गिलासभर दूध घेतलं आणि गिलासभर दूध घेऊन त्याच्यामध्ये साखर टाकली. काही म्हणले नाही, काही नाही. त्याला वाटलं काहीतरी मंत्रोपचार केले त्याच्यावरती, असं त्याला भास झाला. पण काही म्हटले नाहीत नाथ महाराज. गिलासभर दूध घेतलं, त्याच्यात पिठी साखर टाकली आणि पद्धतशीर मिश्रण करून त्याला पिण्यासाठी दिली. पण ते साखर दूध घेण्याच्या पहिले त्याला एक पथ्य सांगितले नाथ महाराजांनी की बाबा हे दूध घेण्याच्या आधी तू जी वस्तू ध्यानात ठेवलीस ती वस्तू मात्र दूध पेते वेळस ध्यानात आणू नको. दूध पेते वेळस ती जर वस्तू तू ध्यानात आणलीस तर पहिल्यांदा तू मरशील. त्यानं असा गिलास उचलला आणि तोंडाला लावणार की उंटाचे चारी पाय त्याच्या डोळ्यासमोर आले. दणकन गिलास खाली आढळला. महाराज म्हणले काय झालं? काय नाही, काय नाही. म्हणला काय नाही, काही नाही. परत गिलास उचलला, धटमन केलं जरा, परत गिलास उचलला आणि तोंडाला लावणार तितक्यामध्ये आखा उंटच्या उंटच त्याच्या समोर आला. दणकन गिलास आढळला. म्हणला महाराज तुमचं हे दूध तुम्हाला सादर समर्पित. मला तुमचा देव बी नको आणि हे मला तुमचं दूधही नको. महाराज म्हणले बस आता तुला देव दाखवतो. अरे बाबा तुझ्या चित्तावरती अनादी कालापासून संसाराचे संस्कार झालेले असल्यामुळे एकदम मला तुला देव दाखवता येणार नाही. हळूहळू तुझे हे संसाराचे जे काही तुझ्या चित्तावरती पडलेले संस्कार आहेत ते थोडंसं मला बाजूला काढावं लागतील आणि त्यानंतर तुला मला देव दाखवता येईल. हे कशासाठी सांगितलं की चित्त हे एकदम शुद्ध होत नाही किंवा करता येत नाही, तितका निग्रह तुमचा आमचा होऊ शकत नाही. याला हळूहळू 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 देवाकडे न्यावं लागतं आणि मग एकदा का देवाकडे नेलं की मग मात्र आता कोठे धावे मन तुमचे चरण देखल्या. आता कोठे धावे मन धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुझे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. भाग गेला सीण गेला, भाग गेला, सीण गेला, सीन गेला. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. एकदा का देवाच्या चरणावरती हे मन गेलं रे गेलं की मग मात्र परत हे संसाराकडे परत येत नाही, परत माघारी घेत नाही. माशी सगळीकडे बसती पण ती एका ठिकाणी बसत नाही बुवा. बोला त्या ठिकाणाचं नाव सांगाल? अग्नी सांगाल? अग्नीवर स्तवावर बसत नाही, अग्नीवर बसत नाही. असं कधी झालं का माता माऊलीने भाकर थापली आणि टाकायच्या टायमावरती तापलेल्या तयावरची माशीच उठेना म्हणून भाकर टाकायची राहून गेली? असं झालं का कधी? झालं का कधी? असं नाही होत. हां, थंड तयावरती बसेल कदाचित, पण तावा तापलेला आहे आणि त्याच्यावरती माशी बसते का? नाही बसत. आणि बसलीच तर यद गत्वान्न निवर्तन्ते तद्धाम परमं मम नचत भासयते सूर्यो नच शंको न पावकः. यद गत्वान्न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ती परमात्म्याच्या ठिकाणी जाऊन प्राप्त होते बुवा, आहे का नाही? तसं हे मन सगळीकडे फिरतं पण याला परमात्म्याच्या पायावरती जाणं लय जड जातं. कारण त्याला माहिती आहे एकदा आपण परमात्म्याच्या पायावरती गेलो की मग बाकीच्या ह्या संसारातल्या ज्या मजा आहेत ना त्या सगळ्या सोडून द्याव्या लागतात, आहे का नाही? सगळ्या सोडाव्या लागतात. म्हणून ते संसारातून निघून लवकर परमात्म्याच्या चरणावरती येतच नाही. मन तुमचं आमचं स्थिर राहतं, पण कुठपर्यंत राहतं? जोपर्यंत या मनाला एखादा विषय दिसत नाही तोपर्यंत हे स्थिर राहतं. आणि एकदा काय एखादा विषय दिसला की त्या विषयाच्या संबंधाने ते धाव घेतं.
याला उदाहरण सांगतो पहा. एका कथाकाराची भरपूर अशी कीर्ती वाढली. का वाढली म्हणाल तर तो कथाकार कथा सांगत असताना मांजराला समाधी लावायचा. आता जसे कीर्तनात काही समाधी लावून बसले ना माणसं, तसा तो बुवा कथा सांगत असताना मांजराला समाधी लावायचा आणि त्याच्या डोक्यावरती चेतलेला दिवा द्यायचा. ते मांजरही 2 तास हालायचं नाही, डुलायचं नाही, पद्धतशीर कथा ऐकायचं. हाय बुवाची कीर्ती वाढली. तुंबळ भागवताला गर्दी झाली. भलते लोक भागवतामध्ये येऊ लागले. इतक्यात आमच्या मुंडे मामासारखा एक चतुर माणूस त्या ठिकाणी आला. म्हणे मांजराला आणि समाधी शक्य आहे? पण पाहिलं तर मांजराला समाधी लागलेली आहे, लोक पाहत आहेत. त्यांनी थोडासा युक्तिवाद केला. शेतात गेले. शेतामध्ये ते कडब्याचे जे लावतात ते खुबाडं काय म्हणतात, सोड्या वगैरे तुमच्याकडे, सुडी. त्या सुडीच्या बुडाला थोडंसं उकरलं. तिथं एक उंदराचं पिल्लू गाठलं आणि ते उंदराचं पिल्लू आणून हळूच मांजरीच्या समोर सोडून दिलं. आता त्या मांजरानं त्या बोक्यानं काही माळ घातली होती होय? चटकन पंजा मारला की नाश्त्यावारी उंदीर नेला. हो कोण? मांजरीनं. मी नाही, बोक्यानं. कारण बोक्या कधी माळ घालत नाही. बोक्या कशाला भानगडीत पडेल माळ घालायच्या? पडेल का? नाही. कारण त्याला 10-5 घरं जाऊन काही धुंडून सत्यानाश करून खाऊन पिऊन याच्या असतात ना, ते कशाला माळ घालायला बसत. आणि बोक्या जर समजा माळ घालू लागला तर मांजरीने हळूच म्हणतात, आपला काय ते धर्म आहे काय माय, आताच माळ घालायचा. मांजरीने मार्गदर्शन करतात बोक्याला, आहे का ना. मग बोके माळ घालीत नाहीत. कधी झालं का असं तुमच्या इथं 10-5 बोके एका जागी आले? एका बोक्याने गळ्यात इना घेतला, दुसऱ्या बोक्याने टाळ घेतली, एकाने गळ्यात मृदंग घेतला, काही मांजरींनी डोक्यावरती तुळशी घेतल्या आणि निघाली त्याची दिंडी. ज्ञानोबा माऊली तुकाराम. झालं का असं कधी? नाही. कारण बोके हे माळी घालण्याच्या भानगडीत पडत नाही. आणि जरी बोके माळ घालण्याच्या तयारीला लागले तरी मांजरीने म्हणतात, आताच काय तुमचं वय आहे काय माळ घालायचं. मी बोक्याचं मांजरीनीचं सांगायला लागलो, तुम्ही उगाच कोणकडे नेऊ नका. आणखीन मला एक अर्धा पाऊण तास या ठिकाणी राहायचंय. उगाच नसलेला कुटाणा व्हायचा, धरून गाठायचे, येड्या बाबळीत नेऊन कुटायचे. ते मांजर स्थिर नव्हतं का बुवा? मांजर स्थिर होतं का नव्हतं? बोला ना. होतं. पण कुठपर्यंत? जोपर्यंत त्या मांजराला उंदीर नावाचा विषय दिसत नाही तिथपर्यंत ते स्थिर होत. तसं या मनाला जोपर्यंत एखादा संसाराचा विषय दिसत नाही तोपर्यंत हे स्थिर राहत. आणि एकदा का एखादा त्याला विषय दिसला त्या विषयाच्या संबंधाने हे मन अस्थिर बनतं. म्हणून याला शुद्ध, म्हणून या चित्ताला शुद्ध करण्याची गरज आहे बुवा. म्हणून भावे गावे गीत आणि शुद्ध करून या चित्त. तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. विठोबा रखुमाई तुम्ही जे उपाय आम्हाला सांगायला लागले तो उपाय आम्हाला काही जमण्यासारखा वाटत नाही.
कशाला भाव म्हणतात की, कशाला गीत म्हणतात की, कशाला गाणं म्हणतात की, कोणता केदार राग की, कोणता भिंपलास की, आम्हाला ते काही माहिती नाही नाही. आम्हाला तुमच्या पहिल्या चरणातला उपाय जमण्यासारखा नाही. त्याच्यापेक्षा एखादा सोपा उपाय असला तर सांगा ना लवकर. आणि आणखीन सोपा उपाय सांगितला पहा, एकदम सोपा उपाय. अनेकाचे कानी गुण दोष मना न आणि, म्हणजे कोणाचे गुणदोष मनात आणायचे नाहीत. कोणाचे गुणदोष आपल्या वाणीने वर्णन करायचे नाही. कोणाचे गुणदोष आपल्या कानाने ऐकायचे नाही. बुवा तो म्हणाल का ऐकायचे नाही? कोणाचे दोष ऐकू नाही मान्य, पण गुण का ऐकू नाही? तर शास्त्राने दोष आणि गुण ऐकण्यासाठीही आणि ते आपल्या वाणीने वर्णन करण्यासाठीही फक्त दोघांचे सांगितलेले. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, निंदा अथवा स्तुती करावी देवाची. कीर्ती मानवाची वर्णू नये, कीर्ती मानवाची वर्णू नये, कीर्ती मानवाची वर्णू नये. संतांचेच फक्त आपल्याला गुण वर्णन करता येतात, आणि गुण दोष वर्णन करायचे असतील तर ते देवाचे वर्णन करता येतात. म्हणजे तुम्ही देवाचे दोष जरी उच्चारांचा, तसं देवाकडे दोष नसतातच, पण आपण एखाद्या सभेमधून देवाचा जर विरोध केला, जाणीवपूर्वक बोलतोय, विरोध केला तर देव आपल्याकडे येईल, आपल्याला मारील. परिणामी देव मारण्यासाठी जरी आपल्याकडे आला तरी आपल्याला मोक्षच भेटतो. लक्ष देऊन ऐका. राम प्रभू रावणाला मारायला गेलते का मोक्ष द्यायला गेलते? मारण्याच्या हेतूने गेले. हो, मारण्याच्या हेतूने गेले. तुम्हाला असं म्हणायचं का रावणाला मोक्ष मिळाला नाही? अहो, केवळ रावणालाच मिळाला असं नाही, त्याच्या सगळ्या कुळाला मोक्ष मिळाला. वा, महत्वाचं आहे आपल्याला. त्याच्या अगोदरचे दोन तुकडे नामचिंतनाचं महत्व प्रतिपादन करणारे. मी ते सांगतोय की त्याच्या अगोदरचे दोन तुकडे नामचिंतनाचं महत्व प्रतिपादन करणारे आहेत. आपल्याला जे पाहिजे आहेत, कपिकुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा. बर, रावणाने रामप्रभूचा जो विरोध केला तो स्वतःहून केला का नारदाच्या सांगण्यावरून? सगळेजण रामायण ऐकता वाचताय ना. कोणाच्या सांगण्यावरून? नारदाच्या सांगण्यावरून. रावण जेव्हा रामप्रभूकडे नारदाकडे गेले तेव्हा नारदाला म्हणू लागले, माझा उद्धार झाला पाहिजे.
नारदाने विचारलं, तुझा एकट्याचा उद्धार पाहिजे तुला का तुझ्या कुळासकट पाहिजे? तो म्हणला, कुळासकट होता असेल तर काय आम्हाला नको आहे का? आमच्या राक्षसाचं जर कुळ उद्धरून जात असेल, आमच्या सर्व राक्षस कुळाला जर मोक्ष मिळत असेल तर मला एकट्यालाच घेऊन काय फायदा? सगळ्याला मिळालं तर चांगलंच आहे आणखी. तेव्हा नारदाने त्याला युक्तिवाद सांगितला. पंचवटीच सन्मुख जाता, मीच पाहिजेतो सायुजता. पण सकळ कुळे उद्धारणार्था म्या सीता चोरुणी आणली. म्हणजे सकळ कुळाचा उद्धार व्हावा या दृष्टीने मी सीता चोरून आणलेली आहे. याच्यापेक्षा सीता चोरून आणण्याचा माझा दुसरा कोणताही उद्देश नव्हता. हे रावणाचं स्पष्टीकरण आहे. आता तुम्ही आम्ही भलतं सलतच काहीतरी लावतो, तो भाग निराळा झाला. पण नारदाच्या सांगण्यावरून रावणाने सीता मातेला अशोक वाटिकेमध्ये आणून सुरक्षित ठेवलं. हा शब्दही महत्वाचा आहे. काय केलं? सुरक्षित ठेवलं. सुरक्षित ठेवलं. उलट तिथं पहारा ठेवला, सिक्युरिटी. तेही स्वतःच्या घरचे, बाहेरचे नाही. रावणाने आपल्या स्वतःच्या घरचे माणसं सीता मातेला राखण ठेवले. हा म्हणजे घरचेच ना, घरचेच लोक सीता मातेला राखण्यासाठी ठेवले. याच्यातून एक सिद्ध होतं की रावणाचा सीतेच्या बाबतीमध्ये कुठलाही वाईट हेतू नव्हता. एवढा कन्सेप्ट क्लिअर आपल्या डोक्यामध्ये कायम ठेवा. हा शास्त्रातला युक्तिवाद असतो. म्हणजे स्वतःच्या कुळाचा उद्धार व्हावा. एखाद्याची पत्नी जर अपहरण तिचं केलं तर तो क्रोधायमान होतो. मग तो देव होता, क्रोधायमान झाला, मारण्याच्या हिशोबाने रावणाकडे आला. उदाहरणार्थ त्या मारण्याच्या हिशोबाने सगळ्या राक्षस कुळाला परमात्म्याचा हात लागला. आणि ज्या कुळाला परमात्म्याचा हात लागला ते कुळ मोक्षालाच प्राप्त होत असतं. एखाद्यावस घन परिसावर लागो का परीस घनावर लागो, ते सोनंच जसं होतं तसं त्या दृष्टीने निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णू नये. इथून आपला विषय बाजूला गेला होता. तुम्ही आम्ही निंदा कोणाची का करू नये? तर शास्त्र म्हणतं, येती निंदका पाशी आशेषेही पापे. ज्या पापाला जगतामध्ये कोणी वाली नाही असे बेवारस पाप त्या निंदा करणारा जवळ येतात. पहा, उदाहरण सांगतो आणि सेवेला संपवण्याचा प्रयत्न करतो. एका आजीला वाटलं म्हशीचं ताक म्हशीला पाजण्यापेक्षा मंदिरावर हरिपाठ गाता भजन करून झोपलेले भजने तेला पाजू. आजीने ताकाचा डेरा घेतला आणि मंदिराच्या दिशेने निघाली. वरून एक घार जात होती. घारीच्या तोंडामध्ये साप होता. त्या सापाच्या तोंडामधली जी गरळ विष निसटलं आणि त्या आजीच्या ताकाच्या डेऱ्यामध्ये येऊन पडलं. परिणामी ताक राहिलं का ताक विष झालं? पण आजीला माहिती नाही. आजी ताकाचा डेरा घेऊन मंदिरावर आली. सगळ्या भजण्याला उठवलं आणि सगळ्याला एक एक पॅक दिला बुवा. म्हणजे एक एक ग्लास हो, एक एक ग्लास दिला. आणि जे भजण्याने एक एक ग्लास ताक पिलं आणि जे भजने झोपले, हरिपाठालाही उठणत, काकड्यालाही उठणत, कीर्तनालाही उठणत. गावातले लोक म्हटले, आज तर 5वा दिवस आहे सप्त्याचा, आणखीन 2 दिवस सप्ताह बाकी येईन. भजनी कस काय? आवाज टाळ मर्दंगाचा येईन झालाय. गावातले सगळे लोक पळूपळू आले मंदिराकडे. तर भजनेची दावणच्या दावणच बसली. हाय, लोकांची गर्दी झाली. चित्रगुप्त तितक्यामध्ये आला आणि आल्यानंतर तो बघू लागला की नेमकं हे भजने कशानं मेली आणि याचं नेमकं पाप कोणाच्या डोक्यावरती आपण लावावं असा विचार करू लागला.
त्यांनी पहिल्यांदा डोकं लावलं भजनेनं आत्महत्या केली म्हणावं, असं काही घडलं नाही. आत्महत्या केली नाही म्हणजे त्यांचं पाप त्यांच्या डोक्यावर लावता येत नाही. मग वर घारीकडे पाहिलं, घारीचा काही दोष आहे का? नाही. म्हणे घारीचा काही दोष नाही. सापाकडे पाहिलं, सापाचा काही दोष नाही. आजीकडे पाहिलं, आजीचा काही दोष नाही. मग नेमकं हे पाप कोणाच्या डोक्यावरती लावावं हे चित्रगुप्ताचं त्या यमदूताचं डोकंच चालेना. तितक्यामध्ये 2-4 म्हाताऱ्या दारामध्ये बसून नस ओढीत ओढीत म्हणू लागल्या, तुला काय माहित आहे काय? ते म्हणले काय माहिती नाही. अगं पलीकडल्या गंगीनं ताकामध्ये वीज घालून भजण्याची दावणच बसली की. चित्रगुप्त फिरू लागला. ते म्हणला हे सगळं पाप या म्हाताऱ्याच्या डोसक्यावर लावून द्या. म्हणून कोणाची निंदा कर जाऊ नका. येते निंदा का पासे असे ही पापे, ज्या पापाला कोणी वाली नाही जगतात ते बेवारस पाप निंदा करणाऱ्या माणसाच्या डोक्यावर येऊन बसतात. म्हणून अनिकाचे कानी गुणदोष मनानानी, मस्तक ठेंगना करी संतांच्या चरणावरती नतमस्तक होत राहा. एखाद्या दिवशी त्याच्यातून एखादा महापुरुष तुम्हाला भेटेल आणि तुमचं कल्याण होईल. ते तुम्हाला देवापर्यंत घेऊन जाईल. धरितीचे हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. किंवा तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मजा हरी उपेक्षिना. या न्यायाप्रमाणे संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. जरी नाही जमलं तरी मग याची ते वचन जेणे राहे समाधान. जेणेकरून असं बोला की आपल्या बोलण्यातून समोरच्याला समाधान होईल. असं बोलला तरीही तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ पाव. तू कामाने फार, तू कामाने फार, तू कामाने फार, तू कामाने फार. थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. तुझं आहे देव तरी हा सुलभ तुझ भाय देव जरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हो. तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार. थोडा म्हणजे नाही देऊ वाटलं आपल्याला समजा दूध दही तूप वगैरे तर किमान ताकाचे उपकार तरी करा, नाही का नाही? नाही देऊ वाटलं आपल्याला अन्नदान तर किमान फुकाचे जीवन तरी पाजा, आहे का नाही? पण माणसांना दान धर्म करण्याची वृत्तीच नसते. असे काही काही महाभाग उपकार करते वेळेस दिसतात पण ते खरे उपकारी नसतातच. 1-2 उदाहरण सांगतो आणि सेवा संपवितो. 9:14 मी ना घेतला होता. 9:10 मी थांबतो, म्हणजे 11:10 थांबतो, 4 मिनिटं अगोदर. अशी एक नदी होती, ओढा होता आणि त्या ओढ्यातून गाड्या जात असताना फसायच्या. 10-5 तरुण बाजूला बसलेलेच राहायचे. फसली गाडी की ते याचे पळत आणि ती गाडी काढून द्यायचे. जशी गाडी काढून दिली त्या गाडी मालकानं 400-500 रुपये यांना द्यायचे. एका दिवशी कलेक्टर साहेबाचीच गाडी त्या ठिकाणी आली आणि आल्यानंतर ती गाडी कोणाची असली तर चिखलामध्ये फसणारच, त्यांची फसली. हे तरुण पळतच आले, त्या कलेक्टर साहेबाची गाडी काढून दिली. रोज 400-500 रुपये लोक देत होते एका गाडीला.
कलेक्टरला वाटलं बुवा इतक्या अडचणीमध्ये आपली गाडी काढून दिली, त्याने 10,000 रुपये त्यांना दिली. पण जाता जाता त्या पोरांना त्यांनी विचारलं बुवा तुम्ही खरा उपकार केला, आता मला माझी आता VC चालू होणार होती नांदेडला मुख्यमंत्र्यासोबत, माझा वेळ संपुष्टात येऊ लागला, बरं झालं तुम्ही मला माझी गाडी काढून दिली, फार माझा उपकार केला, पण तुमची नेमकी उपजीविका काय? कलेक्टर साहेबाला वाटलं यांनी आपले उपकार केलेत, एखाद्या ठिकाणी यायला देऊ चिटकून लाईटला सोडून. वाटलं कलेक्टर साहेबाला. तर ते म्हणले आमचा हा व्यवसायच आहे, अशा कोणाच्या गाड्या येतात आणि त्या फसल्या की आम्ही काढून देतो, आम्हाला ते पैसे देतात. कलेक्टर साहेब म्हणले बुवा आता एक समजा थोडा पावसाळा आहे म्हणून या चिखलामध्ये गाड्या फसतील, पण उन्हाळ्यात इथं चिखल राहणार नाही, तेव्हा तुम्ही काय करणार? नाही नाही म्हणे आम्ही तळ्याहून स्पेशल पाईपलाईन करून आणलेली म्हणे याच्यासाठी की आम्ही हा चिखल कधीच वाळू देत नाही. हे उपकारी दिसतात का? हे उपकारी आहेत, उपकारी दिसतात, हे दिसतात. असे काही उपकार करते वेळेस दिसतात, पण ते खरे उपकारी नसतात. किती किती चिकट असावी माणसं, किती चिकट असावी. एका माणसाला पंढरपुरामध्ये वासुदेवाने रुपया मागितला, तो गंगेवरती स्नान करण्यासाठी आला होता. रुपया मागितल्याच्या नंतर ते म्हणला तुम्हाला रुपया द्यायची इच्छा होती राव माझी, पण आता मी सगळे कपडे रूमवर काढून ठेवले आणि स्नानासाठी आलो. ते म्हणला तुमचा रूम नंबर सांगा मी तिथे येतो. यानं स्नान केलं, रूम नंबर सांगितला, म्हणला ठाकूरबाचा वाडा, रूम नंबर 17. म्हणला येतो मी, व्हा तुम्ही पुढं. हे गेला, याला वाटलं आता हे वासुदेव रुपया मागायला येते. हे घाईघाईने गेलं, पडशी बांधली, रुपया वासुदेव आपल्याला मागेल म्हणून बस स्टँडवर गेलं आणि बस स्टँडवरून गावाकडे निघालं. पण वासुदेवाला वाटलं आपल्याला रुपया देतो म्हणलाय पाटील ते फलाना, चला. वासुदेव टाळ घेऊन वासुदेवाला दान पावलं. रूमवर त्या वासुदेव पोहोचला आणि तिथल्या लोकांना म्हणलं अहो ते फलाने नावचा पाटील कुठे आहे? अहो ते म्हणे आताच बस स्टँडवर गेले. वासुदेव बस स्टँडवर आला. बस स्टँडवर आल्याच्या नंतर लोकांना विचारला या रंगाचा, या वर्णाचा, या कपड्याचा पाटील इथं आलता होते, कोणकडे गेला? ते म्हणे आताच ST पकडीन त्याच्या गावाकडे गेले. पण त्यांचं गाव पूर्णा तालुक्यात माटेगाव. तुमचं गाव कशाला सांगू? माटेगावचा पाटील आहे का? हो. जातो राव म्हणे. ते पाटील पुढं पोहोचला, याने ST धरली, डायरेक्ट परभणीला आला, परभणी रेल्वे पकडली, पूर्णेला आला, पूर्णेहून दोरीवाड्याचा ऑटो पकडला आणि माटेगावला गेला. आणि म्हणे फलाने नावाचा पाटील कुठं आहे? लोकांनी सांगितलं बघा ते त्याचं घर. आलं ते वासुदेवाला दान पावलं. त्या टाळाचा आवाज ऐकल्याच्या नंतर हा आवाज त्याच्या कानावर पडला. ते म्हणलं वासुदेव इथे आलं की बाबा रुपया मागा. तितक्यात त्यानं बायकोला सांगितलं मी मेल्याचं नाटक करतो आणि तू रडण्याचं सोंग कर. म्हणजे वासुदेव रुपया न मागता परत जाईल. पण वासुदेव याच्या बापाचं बारसं जेवलेला होता, याचा रुपया घेतल्याशिवाय जायचंच नाही असा त्याचा हेतू होताच. मग ते वासुदेव घराच्या जवळ येण्याच्या बरोबर त्या बाईनं आवाज काढला, म्हणली माय आता किती चांगले होते व येईन कधी चप्पल विकत आणली नाही माय. सप्त्याला जाव, घरची जुनी घेऊन जाव, सप्त्या जुनी सोडून द्याव आणि सप्त्यातली नई चप्पल आणाव माय म्हणून लागली गौरायला. येईन घरचे शाट झालेले बल्ब मंदिरात नेऊन बसून मंदिरातले चालू बल्ब घरला आणले माय. लागली गौरायला. मंदिराच्या बांधकामाची गजाळी गिट्टी वाळू घराला आणून घरची माती मंदिराकडे नेऊन टाकली माय.
लागली न गौरायले. हाय लोक जमा झाले. लोकांना वाटलं अचानकच कसं काय गेला बा. लोकांनी तयारी केली. कोणी सुतळे आणायले, कोणी बांबू आणायले, कोणी तिरडी बांधायले, कोणी गाडगा आणायले, कोणी ते भांड पाणी तापवायला ठेवायले, कोणी त्या भांड्यात साबण उघाळायले, कोणी कोरा कपडा आणायले, कोणी गुलाल आणायले, कोणी ते आडकिता घेऊन तयारच कानातली बिबवाळी कापण्यासाठी, कोणी सुतळीचा बिंडा घेऊन तयारच. सरणावाले तिकडं सरण रचायलेत, कोणी गौऱ्या आणायले, कोणी लाकडं आणायले. हाय तुंबल त्याच्या जाळण्याची तयारी त्याला सुरुवात झाली. वासुदेवाला वाटलं आता एवढ्या लांबून आलो, एवढे गावातले लोक जमा झालेत, आपणही याची मूठ माती करूनच जाऊ. हळूच बायको कानाजवळ जाऊन म्हणली, ती वासुदेव इथंच आहे, आता तरी उठा, लोक तुम्हाला आंघोळ घालायला नाही आलेत. ते म्हणले ग बस, तुला माहिती नाही आपला मसनवाटा 2 किलोमीटर लांब आहे. हे वासुदेवाला कुठे इतकी चलायची सवय आहे, हे चलून चलून जरासं चलन जाईल माघाऱ्या. सगळी तयारी झाली आहे. याला आंघोळ घातली, याला तिरडी बांधलं, कोरा कपडा टाकला, त्याच्यावर गुलाल टाकला. बायको मनानंच वारा घालायली त्याला. आणि कानाजवळ बायकोला म्हणाली, गेला का ते वासुदेव? इथंच आहे म्हणली. मेलं काचं गेलं हे काय टाळ वाजवायला इथं. मसन वाट्यात याची अंत यात्रा पोहोचली आणि तिथं त्याला नेऊन सरणावर रचलं. आता सगळी तयारी झाली, डायरेक्ट काडी वळणार. तितक्यात वासुदेवाच्या ध्यानात आलं, हे रुपयासाठी मरायला तयार आहे आणि आपण याला रुपया मागायलोत म्हणून हे जर मरत असेल तर त्याचं पाप सगळं आपल्या डोक्यावर बसल. म्हणून ते वासुदेवच स्वतः त्याला दया आली आणि याच्या कानाजवळ हळू जाऊन ते वासुदेव म्हणू लागलं, पाटील बुवा रुपया सुटला. म्हणला पठ्या उठला. रुपया सुटला म्हणला की पठ्याने सरणावून उडी मारली. असे 5-50 जर समजा भेटले आणि मोठा सप्ताह जर त्यांच्या जीवावर धरला, मला वाटतं कडाला जाईल का मामा? शक्य नाही. हे असे माणसं उपकारी होऊ शकत नाही. इतके चिंकट माणसं उपकारी नाहीच होऊ शकत. म्हणून तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. तुकाराम 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 तुकावा हे टाळी उभासने धवळी प्रेमस प्रेमारती गोविंदा ते वाळते हरी बाळा प्रौढानी मुग्धा वाळीते परमानंदा हरी नामा म्हणे के सेवा ते देखोनी राहिलो तटस्थ हरी आरते ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शिवते साधू संत मनोवेदिला माधार ते ज्ञान राजा रोपले ज्ञान जगी हितले न ते कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी आरते ज्ञान राजा महाकैवल्य तेजा मनोवेदिला माधार ते ज्ञान राजा प्रगट गुहे बोले विश्व ब्रह्मच केले राम जनार्दने चरणे टकच ठेले अर्धे ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शिवते साधू संत मनोवेदिला माझा अर्धे ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती आयदा कविरामा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाने अभंगर जेले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा आयदा कविरामा आरती तुकारामा तुकिता तुरणेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वर
रे चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा येदा कविरामा आरती तुकारामा कार्य लोटांगण वंदन